काय म्हणाले मला माहिती हे पण करूया. बघा म्हणजे हे सांगलं की तिथून अशी वाट होती ओके ना, म्हणजे तिथून अशी वाट होती आणि इकडे हिर आहे, त्या हिरीकडे वाट होती. आता सांगायला आहेत यांना तर बोलता येत नाही, अशी सरळ अशी वाट होती आणि इकडे असं. चला हे मी सांगितल्यामुळे आपल्याला थोडीफार माहिती मिळाली कसं काय विषय आहे. आपण भेटू थोड्या वेळाने. मित्रांनो हे आपलं ग्रामदैवत आहे टोपचं. नंतर आज दत्त महाराजांचा प्रसाद आहे मिळाली टोपमध्ये, म्हणजे आमच्याच गावात आहे. मग हे मेंटेनन्स आहे. आज जाऊन बघूया काय काय होते, तुम्हाला अपडेट देतो. मित्रांनो दर्शन घेऊया सुरुवातीला. पाळणा आहे. हे आमचे टोपचे दत्त महाराज. तर आतून जाऊन बघा अशी मूर्ती भारी वाटते, लय जुनी. काय गणपतीचे मंदिर आणि इकडं गजानन महाराज आहेत, इकडं आपले महादेव आहेत. वर आपल्या हनुमानांचे चित्र आहे रेकॉर्डिंग केलेलं. त्याचं नियोजन चालू आहे बघा. हे बघा जुन्या काळातली देवाचे रेकॉर्डिंग केलेली. बघा इथं राहू आहे, इकडं शनिदेव आणि इकडं केतू आहे. केतू वर साईबाबा. इकडं बघूया इकडं शुक्र, गुरु, इकडं बुध, इकडं मंगळ आणि चंद्र. जे दाखवतो प्रतिमा नागदेव. होय होय अंधार तुम्हाला जरा दिसली. विठू रुक्माई आणि खाली आपले ज्ञानेश्वर, इकडं महादेव आहेत आणि संत तुकाराम. आपले नारायण म्हणणारे काय ते देवच म्हणाले कुठं. साईबाबा इकडं कोण स्वामी समर्थ कोणतं काय देवाचं नाव माहीत नाही आहे. हां इकडं स्वामी समर्थ आहेत. मग गजानन महाराज का असं कोणतं आहे. तुम्ही सांगा कमेंट करून हे कोण आहेत. यांचं मला काय म्हणजे इतिहास काय एवढं माहीत नाही. आणि इकडे आहेत आपले राम, सीता, हनुमान, लक्ष्मण. हे असं आपलं मंदिर आहे, फार जुनं आहे. दृश्य भारी दिसते आणि इथले सगळी देखरेख वगैरे करतात. तिथं दुर्गा माताची मूर्ती आहे बघा भारी, लय जुनी आहे. आणि इकडं आमचा जरा हायवे आज तिकडं 15-20 फूट तिकडं जास्त होता. आता सगळं इकडं हे केलं. इकडं जरा पूर्ण जमीन ही होती ओबडधोबड. चला आपलं आता चला इकडे नियोजन बघतो कसं काय विषय चालू आहे. चला काय म्हणाले तुम्हाला हे पण करूया. बघा म्हणजे हे सांगलं की इथून अशी वाट होती ओके ना, म्हणजे इथून अशी वाट होती आणि इकडे हिर आहे, त्या हिरीकडे वाट होती. आता सांगायला आहेत यांना तर बोलता येत नाही, अशी सरळ अशी वाट होती आणि इकडं असं. चला हे मी सांगितल्यामुळे आपल्याला थोडीफार माहिती मिळाली कसं काय विषय आहे.
हे या मंदिरातले बालकृष्ण आहेत. आता कुठं पाहिजे आता मळ्यातनं जाऊन आणायचं, म्हणजे ज्यांनी प्रसाद घातलाय बघा. अनेकदा वर भोजनाची सोय केली जाईल, म्हणजे कायम भोजनाची व्यवस्था वरच असते. कधी तर खाली घेतात लोकांची संख्या पाहून. चला बघा, हिने घातलंय प्रसादाचं नियोजन, त्यांची गाडी आहे अर्जुनदा. तर हे आमच्या टोपमध्ये येणेच पोर आहे. आता तिकडे आपण जायला मसाला नाही, गाडी घेतली आहे माझी, म्हणजे पप्पांची आहे जुनी. इथे बिरदेव मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. हे तर खूप जुनं आहे असं म्हणतात लोक. आणि एक पूर्वी 50-60च्या वर्षाच्या आसपास सगळी जी आपली धनगर समाज आहे ना, हा पूर्ण टोपत होता. म्हणजे माझ्या एका मित्रांनी सांगितलं. आणि पुन्हा ती इकडं तुमच्या भागात जमीन होती त्या काळात, म्हणून इकडे शिफ्ट झाली. आता आपण पाहतोय ते बिरदेव मंदिर. बघा येण्याची पोट. इकडे केशर लाईन आहे, दगड वगैरे डंप. इकडं रोड थोडा कच्चाच आहे. कॅमेरा जरा हलणार थोडा भाग, तेवढं चालायचं. हे बघा मागं डोंगर. आणि इकडं ह्या मैदान आहे इथं, म्हणजे इथं शेत आहे. आणि जेव्हा आपली बिरदेवची जत्रा असते ना, तेव्हा इथं मोठा आकाश पाळणा किंवा ब्रेक डान्स वगैरे आणि एक्सवायझेड पाळणे लावलेले असतात. चला आपण जातो. मला एक मित्र काय म्हणला, इथं जी शेरडं असतात त्यांचं दूध क्वालिटी मिळते भारी आहे असं मला एक मेंबर म्हणला. आणि विषय काय, मला एक मामा म्हणलं की आपला धनगर समाज सुरुवातीला पूर्ण टोपच्या गावामध्ये होता. एक बिरदेव मंदिर आहे आता आहे जरा, म्हणजे तिकडं पण देवमाळा त्याला म्हणतात, देवमाळा त्या भागात होतं. ती कालांतराने संख्या वाढायला लागल्यामुळं तिने मग निर्णय घेतला की आपण इथनं स्थलांतर होऊया. आणि लोकसंख्या जास्त झाल्यामुळं माणसं हळूहळू स्थलांतर होणार, हे साहजिकच आहे. चला आता आपण जाऊया ती मसाला नाही. आणि आता आपण हे आली बघा, त्यांचंच ही ट्रॅक्टर आहे हा लाल, आणि टॉली पिवळी. हा पण 10-15 वर्षाचा आहे. बघा हे त्यांचं घर. हे बघा लहान मुलं कपडे धुतली. आता आपण मसाला घेतलाय, बघूया काय काय. कूट आहे आणि त्या बरणीत त्यात तर तूप वगैरे. घेतलं की होय, तुला फेमस करतो की. बरं चला. आणि मग जे मसाल्याचं मेन जे मटेरियल असते ना, ते नेले मागास. आपण जाऊन आता आचार्यांना देऊया, पुढची प्रोसेस चालू. चला भेटू थोड्या वेळाने. हे बघा मित्रांनो, त्यामुळे माणसाला कसं जायचं यायचं. काल विषय काय झाला इथं, ते ट्रॅक्टर होता नाही, सुरुवातीला बस आली तिकडून पुण्यातून आली, आणि लोक पण दोघं तिकडे उतरत होते. ती उतरली, त्या मागं ट्रॅक्टर होता, उतरत तिथं ट्रॅक्टर होता. ट्रॅक्टर बाजूला थांबला. आता त्या 2-3 तर एक्स्ट्रा थांबलेत. मग विषय काय आला, मागणं आला असते कंटेनर आल्या काय तर आलं.
कंटेनर आलं आणि मी त्यात गाडी गेली बघा, बरोबर त्या ठिकाणी जातो. आणि ट्रॅक्टरवाला काय म्हणला, मी आता इथनं पुढे जातो. तो जसा पुढे घ्याय गेला, मागणं असली एक गाडी होती काय म्हणे कंटेनर, आणि जरा 2-4-5 इंचाचा गॅप नाही, ॲक्सिडेंट लय घाण झाला असता. ट्रॅक्टरवाला म्हणला बस पुढे आहे, म्हणून मी पुढे घ्याय गेलो, इकडं ओव्हरटेक करायला गेलो. मागणं आला असं कंटेनर आला 2 मिनटं आणि इथं उभी होती बस. नाही लय घाण, लाईव्ह माझ्या पुढे ॲक्सिडेंट झाला असता, लय घाण. मी म्हणलं पहिलं तिथनं सुट्टी आहे, नाही तर इकडे काय यायचं. ॲक्सिडेंट झालं आणि ॲक्सिडेंट लय घाण. तर आठवड्याला ॲक्सिडेंट आहे बघा, आठवड्याला ठरल्यासारखा. तर परवा लय मोठा झाला त्याला, सगळे चेपलेलंच. लय अवघड आहे. जेवढं काम लवकर होईल तेवढं चांगलं आहे.